श्रीराम जय जय राम. आपण ऐकत आहोत गोंदावलेकर महाराजांची प्रवचने. 5 डिसेंबर. नाम सहजपणे येणे याचे नाव अजपाजप. याबद्दल महाराजांनी खूप छान गोष्ट सांगितलेली आहे आणि त्याचे खूप छान विश्लेषणही केलेले आहे. तर ते आपण आता ऐकूयात. एक चांगला गृहस्थ होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. त्या गावात एक दिवस बुवा आला. त्या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणी सांगितले की आलेले बुवा भविष्याती उत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढत होते. त्याला काही तो वाद सहन झाला नाही. तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. हळूहळू त्याला बुवा फार ओढू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे. एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला. एके दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला आणि हळूहळू सवयीने तो एवढा तर बेत झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरुलाही मागे टाकले. असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. म्हणून आपण सर्वांनी संगत धरताना नेहमी दक्ष राहिले पाहिजे. ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रगट होते तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. श्री प्रभूला आवडणारे नाम घेऊन मारुतीरायांनी त्यांना आपलेसा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या. भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कोठेही कसेही कोणत्याही वेळी कितीही हळू आवाजात घेतले तरी चालेल, पण ते श्रद्धेने घ्या, तर ते भगवंतापर्यंत सहज पोचेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासने इत्यादी साधने सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे भगवंताची सहज भक्ती. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव अजपाजप होय. हा भक्तीचा अत्यंत श्रेष्ठ प्रकार आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणे हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताची एकरूपता होय. परमार्थ म्हणजे आपली सहज अवस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर आनंद आणि समाधान हे खरे औषध आहे. जो सदाचारात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहज लाभत असते. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहज होत जाऊन शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल. नामाचा आनंदाचा झटका लागला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. श्रीराम जय जय राम.